लाईट्स कॅमेरा वुमनमध्ये मी तुझं स्वागत करते. सो लाईट्स कॅमेरा वुमन आणि आज इथे स्त्री पात्र साकारून आपल्यासमोर अश्विन बसलेला आहे. सो मला अश्विन तुला विचारायचं आहे की स्त्री म्हटलं ना काही ठराविक गोष्टी असतात ज्या म्हणजे जसं की साडी, ऑर्नमेंट्स, गजरा, ह्या सगळ्या गोष्टी, मेकअप, ह्या सगळ्या गोष्टी आल्या ना की त्या उच्चारल्या की स्त्री रिफ्लेक्ट होते की ह्या स्त्रियांसाठी बनवलेल्या आहेत, त्या तेवढ्या चौकटीत बसवलेल्या असतात. आज त्याच गोष्टीचा तूच शृंगार करून तू स्त्रीला एक रिप्रेझेंट करतोय. तुला काय वाटतं याबद्दल की ह्या गोष्टी चौकटीत बसवणं या स्त्रियांसाठीच? नाही, मुळात मी म्हणेन याला मी छेद यासाठी देईन कारण की आता सगळेच आता म्हणजे मी सांगेन स्वतःबद्दल की आता 18 वर्ष झाले मी अंगावरती साडी परिधान करून काम करतो आहे. परंतु मला असं कधीच वाटत नाही की एखादा पर्टिक्युलर साज शृंगार घेतला की ते फक्त महिलांचीच वक्तव्य असं नाही आहे. का नाही आहे? कारण की जसं आपण म्हटलं तिथून मागच्या काळामध्ये पुरुषच स्त्री भूमिका करत आजवर कलापथकांमधनं कामं करत होते आणि मग त्या स्त्रियांना मुभा नव्हती, मग पुरुष ह्या सगळ्या गोष्टी करत होते आणि मग थोडं राजाश्रय मिळाला, मग स्त्रियांना ते छान तिथे काम करता यावं लागलं. मग त्यामुळे मला असं वाटतं की दागिना किंवा साडी किंवा साजशृंगार, मेकअप या सगळ्या गोष्टी फक्तच स्त्रियांसाठी नाही आहेत. कारण की आज पुरुष म्हणून मी आज एवढे वर्ष काम करत असताना मला या गोष्टींची नेहमी गरज लागते आणि रोज म्हटलं तरी या वस्तूंच्या निगडीत मी नेहमी असतो. त्यामुळे असं वाटतं कारण की मुळात ना स्त्रियांना देवाने निसर्गाचा सुंदर बनवलं आहे, पुरुषांना थोडं कमी बनवलं असं वाटत असेल तर आम्ही प्रयत्न करतो सुंदर दिसण्याचा, पण येस आम्ही पण सुंदर आहोत. ओके, नाही सुंदर आहात. तू मुळात मला कॉम्प्लेक्स देतोय. मी माझा मध्येच देते होते, मध्येच देतोय होतोय. सो आताच तू म्हटलंस की काही काळापूर्वी पुरुष स्त्री पात्र सादर करत होते. त्याचं सगळ्यात पहिलं उदाहरण म्हणजे बालगंधर्व. त्यांनी सादरीकरण केलं. त्या दरम्यान त्यांनी एक नाट्यकृतीमध्ये त्यांनी संगीत नाट्य वगैरे याच्यात सादरीकरण केलं. सो नाटकामध्ये जेव्हा पुरुष स्त्री कलाकार पात्र सादर करतो त्याला एक वेगळं ना विक्षिप्त एकदम असं म्हणजे काहीतरी कॉमेडी विचित्र नाटकीने त्याची मांडणी केली जाते. ती स्त्री तशा पद्धतीने दाखवली जात नाही. स्त्रीचं पात्र तुम्ही साकारताय तर त्या पद्धतीने मांडलं जावं असं वाटतं. नक्कीच वाटतं कारण की एखादं पात्र किंवा एखादं तुम्हाला जर एखादा विनोदी अंग जर तुम्हाला दाखवायचं असेल तर पुरुषाला स्त्री भूमिका करणं आपण सगळेच जण सोशल मीडियावरती बघतो आहोत की पुरुषाला स्त्री बनवलं आणि मग त्यांना काहीतरी विनोद निर्माण केला की खूप आशा मिळते. तर असं नाही आहे की प्रत्येक गोष्टीला एक वलय आहे, प्रत्येक गोष्टीला एक शिस्तबद्धता आहे, प्रत्येक गोष्टीला शास्त्रबद्धता आहे आणि म्हणून तुम्ही उगीच मग असं का नाही करत तुम्ही एखाद्या महिलेला पुरुष बनवला म्हणजे ते का नाही जोक करत तुम्ही? म्हणजे तुम्ही पुरुषाची ती एक बाजू काहीतरी ते व्यंग दाखवल्यासारखं तुम्ही त्याला विडंबन केल्यासारखं तुम्ही दाखवता. पण मी आज एवढे वर्ष यामध्ये माझे असे असंख्य पुरुष काम करत आहेत महिला याच्यामध्ये आणि याच्यात अर्थात की बालगंधर्वांचाच वारसा जपत मी देखील माझं काम करतोय. पण नाट्यरूपात काम करणं वेगळं आणि तुमच्या रोजच्या धक्काधक्कीच्या कामातनं तुमच्या इव्हेंट्सला जाणं, शोजला जाणं आणि ही साडी अंगावर दिवसभर घेऊन मिरवणं ह्याच्यात खूप जास्त जपणूक करावी लागते. कारण की मी आज महिलाला रिप्रेझेंट करतो. महिला म्हणून मी आज जेव्हा काम करत असतो तेव्हा मला साडीचा पदर, माझं बसण्याची ठेवण, माझं बोलण्याची पद्धत ही खूप ज्या गोष्टीकडे बारकाईने लक्ष द्यावं लागतं. नाहीतर मग जसं प्रत्येक गोष्ट एक थीन लाईन आहे, ती जर मी क्रॉस केली की तुम्ही ते एकदर अश्लील तरी दिसणार किंवा तुम्हाला वेगळं तरी काहीतरी दिसणार. मग मला देखील आजवर कोणी नाचा म्हटलंय, कोणी बायला म्हटलंय, कोणी चक्का म्हटलंय, ह्या सगळ्या गोष्टींमधनं खूप इझिली पार करत आलो आम्ही. पण मग जर बाई करायची, बाई साकार करायची तर ती तंतोतंत असावी. कोणतीच महिला लावून नाही आहे. माझी आई कधीच मेकअप नाही करत पण ती आज सुंदर दिसते. ही का दिसते? मग तिने तिचं स्त्रीत्व जपलं आहे. मग जर ते मला प्रेझेंट करायचं आहे तर मग त्याच्या अनुषंगानेच मी मेकअप करणार, त्याच्या अनुषंगानेच माझी केशरचना असेल, माझा मेकअप असेल, या सगळ्या गोष्टींची एक सांगड घालून काम केल्यानंतर कोणताच मी म्हणणार नाही सगळेच पुरुष उद्या साडी घालतील असं नाही आहे. पण ज्यांचं काम आहे, माझं काम आहे, त्या कामातनं जर मी डेडिकेशनने काम करतोय तर मग मला या सगळ्या वस्तू माझ्यासाठी तरी लाभदायक वाटतात. जेव्हा बालगंधर्व सरांनी स्त्री भूमिका साकारली त्या दरम्यान त्यांना एक कलाकार म्हणूनच बघण्यात आलं, बरोबर? ते नाट्यकृती सादर करत होते. एक नाट्य पण एक कला आहे, तसं नृत्य पण एक कला आहे. मग असं का होतं? तुला काय वाटतं की जेव्हा नाटक सादर करताना स्त्री भूमिका सादर केली की दॅट इज ॲक्टिंग, दॅट इज अ पार्ट ऑफ आर्ट. पण जेव्हा स्त्री पात्र सादर करत मी जेव्हा एखादा डान्स परफॉर्मन्स करतो, ती लावणी म्हटलं तर ते स्त्रियांसाठीच आहे, ते परफॉर्म करतो, तेव्हा मात्र मग हे असे
का बाहेर पडतात, नाचे असतात? नाही, मुळात ना त्या प्रवृत्तींना मुळात ना ठेचलं पाहिजे निवडणं. का ठेचलं पाहिजे? कारण की आज मी म्हटलं ना की माझ्या कानांनी खूप नकारात्मकता ऐकली आहे. आत्ता खूप सकारात्मकता मिळते. का मिळते? कारण की आम्ही त्याच्यातलं सातत्य ठेवलं म्हणून. हा पहिला मुद्दा. दुसरी गोष्ट, तुम्ही एखाद्याला नाव ठेवता, बरोबर आहे? पुरुषाने साडी घातली की तुम्ही लगेच शिरवायला उभे राहता. स्त्रीने जर मर्दानी ड्रेस घातला, तिने जर हे केलं, दानपट्टा केलं, त्याचं कौतुक करता. मग हा बदल हा समाजानेच करून दिलेला आहे. मग याला कुठेतरी वळण येतं लैंगिकतेचं. मग लोक विचार करतात, हा पुरुष आहे का नक्की, का हा ट्रान्सजेंडर आहे, किंवा मग हा अच्छा हे लोक असे असतात. असं नसतं. मला जर तुम्ही साडी व्यतिरिक्त बघायला तुम्ही म्हणालात ना की तू हा होता सावण्याला, तर तुम्ही म्हणाल तुम्ही चिंगडा. हे का होतं? कारण की तुमचं डेडिकेशन पण इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे तुम्हाला एखाद्याची कला बघून किंवा एखाद्याचं काम न बघता तुम्ही त्याला जज कसं करू शकता? जर मी एका स्पर्धेत उतरलोय आणि मग त्या स्पर्धेत माझे तोडे तुकडे काहीतरी चुकले असतील आणि मग मला कोणी जज करून सांगितलं की तुझं हेच चुकलं आहे, तर मी त्या चुकलेल्या गोष्टींची सुधारणा करेन. जर माझं कामच तुम्ही बघितलं नाही, तुम्ही डेली जसं सोशल मीडियावरती लोक करतात, त्यांना माहीत नसतं आपलं काय काम आहे, काय आपलं काय कर्तृत्व आहे. त्याच्यावरती लोक मोकळे होतात नावं ठेवून. मग नावं ठेवण्याला तुम्ही हा विचार करा की जी समोरची व्यक्ती करते ते आपण करू शकतो का? नाही. ती व्यक्ती साडी नेसते, तुम्ही साडी नेसताय का? नाही. त्या व्यक्तीला काय म्हणजे या गोष्टींमध्ये सपोर्ट होतं तुम्हाला माहिती आहे का? नाही. पण तुम्हाला फक्त नाव ठेवायचं असतं. मग हे ठेवत असताना हे बोलायचं, याचं भान ठेवावं की आपल्या शब्दाने कोणाला तरी त्रास होऊ शकतो, आपल्या बोलण्याने कोणाचं मन दुःखी होऊ शकतं. सो बेटर आपण ते करू शकत नाही ना, तर आपण कोणाला बोलू नये. अश्विनी, मला ना नेहमी वाटतं की जुन्या काळापासून जेव्हा मी लावणी सादरीकरण बघत आले ना, तेव्हा ना तिथे एक मावशी व्हिजिट केली जायची. तिला प्रेक्षकांसमोर मांडलं जायचं आणि ती मावशी आहे ना, ती कॉन्स्टंट असायची. म्हणजे तिचं करिअर झालं होतं ते मावशी बनणं, बरोबर? तो पुरुष सादर करायचा ती मावशी, कधी स्त्रीने सादर नाही केली ती मावशी. पण जेव्हा करिअर म्हणून कॉन्स्टंट एखादा पुरुष कलाकार स्त्री सादरीकरण त्या अवतारात येऊन लावणी सादर करतो, तेव्हा मात्र आक्षेप यायला लागले. हे आक्षेपांच्या मागचं कारण तुला काय वाटतं, काय असावं? खूप उत्तम प्रश्न आहे. आजवरचे बरेचसे इंटरव्ह्यूज केले, त्यातला असा कोणीच प्रश्न विचारला नाही. तसं म्हटलं की मावशी किंवा जे कॅरेक्टर असायचं, बत्ताशा म्हणून कॅरेक्टर असायचं पहिल्या जुगात सगळीकडे, आणि जे सादर करायचं ते गणपत पाटील, जे आत्ता त्यांचा शेवटचा चित्रपट मुख्यमंत्री गणपत गावडे या चित्रपटाचे आजोबांचं कॅरेक्टर केलं आहे ते गणपत पाटील होते. मग त्यांचं कॅरेक्टरेशन एवढं गाजलं की त्या कॅरेक्टरला नावच गणपत पाटील पडत गेलं. पण जेव्हा मावशी असायची, गणपत पाटील असायची, तेव्हा त्या मुली सुरक्षित असायच्या, त्यांच्यापर्यंत कोणची टाक व्हायची नाही, कुठचा पुरुष त्यांच्यापर्यंत येऊन द्यायचा नाही, कारण की ती उभी असायची बरोबरपणे. आणि तिच्यामध्ये ते तिच्यामध्ये ते स्पार्क होतं, ती कोणाला पुढे येऊन देणार नाही, ती एवढ्या हमखास कोणाच्या त्यांचं संरक्षण करण्यासाठी उभी असायची. आणि त्यांचाच शेवट एवढा वाईट झाला की त्यांच्या शेवटापर्यंत सरकार पोचू शकलं नाही. त्यांच्या शेवटापर्यंत त्यांना खूप मंत्रालयाच्या फेऱ्या मारायला लागल्या, तरी पण त्यांच्यापर्यंत कसलीच मदत पोचली नाही. हे दुःख फक्त त्या एका व्यक्तिरेखेचं नाही आहे, हे दुःख हे कलाकारितेचं आहे की आजही आपल्याकडे खूप कमी कलाकारांना या गोष्टीचा मोबदला मिळतो आणि कित्येक असे कलाकार आहेत जे खरंच जेन्युइन काम करतात, त्यांच्यामध्ये सवलती किंवा मुद्देच नाही आहेत. मग असं वाटतं ना की आपल्याला की आपण करतो ती गरज चुकीची आहे का? असं एकीकडे प्रश्न पडला ना की लगेच दुसरीकडे माझा प्रश्न पडतो की माझं सातत्य याच्यावरती काम करणार, मध्ये काही असो, इतर आर नाही तर पार. मगाशी तू म्हटलं की जसं स्त्रिया जेव्हा जीन्स वगैरे घालायला सुरुवात झाली आणि त्या जेव्हा म्हणजे जे मुलांचे कपडे अटायरच बॉयफ्रेंड जीन्स, बॉयफ्रेंड शर्ट ह्या नावाने ओळखले जातात, तर ते मस्त बिनधास्त घालून फिरतात, तेव्हा त्यांना कोणी फारसं असं बाप्या बिप्या म्हणत नाही, काय टॉमबॉईश त्याचं कौतुक करतात ना. येस, की अरे काय रॅडिकल आहे असं म्हटलं जातं. पण हे जेव्हा पुरुष करतो आणि त्या गोष्टीला जेव्हा त्याच्यावरती लोक आक्षेप उचलू लागतात, त्यावेळेस तुला कसं वाटतं की म्हणजे काय हे कंपॅरिझन असावं ह्या दोन्ही गोष्टींचं? म्हणजे स्त्रीने ह्या ठराविक गोष्टी केल्या की त्यांना नाही काही बोललं जात, पण पुरुषांनी केलं की त्याच्याकडे म्हणजे त्याच पद्धतीने बोललं जातं की नाही. कारण की ना हा समाजातील विचार ज्या हे सगळे सगळे विचार ना, ह्या दृष्टिकोनातील हा खूप घाणेरडा विचार आहे. कारण की मला असं वाटतं की कधीच आपण जसं म्हटलं ना अशी सेम आहे की तुम्ही तुमच्या एखाद्या पर्सनॅलिटीकडे तुम्ही जजच नाही करू शकत. आणि रात्रीला विषय ह्या मुद्द्याचा की जर पुरुष, तर मग मी म्हणेन चला आज मी साडी नेसली, उद्याचे बघणारे व्ह्युअर्स आहेत त्यांच्या की तुम्ही बिनधास्त तुमच्या बायकावर जा, त्याला तुमचे पॅन्ट शर्ट द्या आणि तिची तुम्ही साडी घाला किंवा तिचं काय गाऊन घाला आणि जा. तुम्ही जाऊ शकता का? आणि जर तुम्ही गेला तर तुम्ही समाज जे तुम्हाला बोलेल तुम्ही सहन करू शकता का? नाही ना. तर जे करतायत
त्यांना either प्रोत्साहन करा, नाहीतर त्यांना स्कूल करून त्यांना पुढे सोडा. ते त्यांचे कर्तृत्व करण्यासाठी नक्की सक्षम आहेत. तुमची साथ जशी तुम्ही आजवर ट्रोलिंगमध्ये देताय तशी देत राहा. तुमचे आशीर्वाद आमच्याबरोबर नेहमी पोचत राहतात. लावणी म्हटलं की फक्त स्त्रीसाठी बनलेली गोष्ट. ह्या गोष्टीला तू तडा देऊन आज लावणी सादर करतो. ह्याबद्दल तुझं मत काय आहे? कारण की मी एकच म्हणेन की लावणी किंवा लावण्यवतीच्या रंगमंचावरती पदर घेऊन येते डोक्यावरती, त्या पदर घेतलेल्या प्रतिमेलाच मोराची उपमा दिली आहे. सो ती लावण्यवती म्हणजे तिला मोराची उपमा दिली आहे. मग मोर कोण होता? पुरुष. म्हणजे जरी ते तरी कोणतं होतं त्याचं लिंग? हे याच्यामध्ये जातं ना. मग तरी देखील आज मोराला तुमची उपमा दिली जाते लावण्यवतीला, पण तो मोर हा पुरुषाला शेवटी, म्हणजे त्याचं तुम्हाला जे काही सादर करायचं तेवढी पुरुषाशिवाय तुम्ही तसं बघायला गेलं तर तुम्हाला ती उपमाच त्याच्यावर दिली आहे. तर त्यामुळे तुम्हाला हे समजूनच घ्यायचं आहे, ह्या नाण्याच्या दोन बाजू आहेत, पुरुष आणि स्त्री. हे तर तुम्ही, आणि ही नाण्याच्या दोन्ही बाजू मी रोज जगतोय, त्यामुळे मला दोन्हीचं गांभीर्य माहिती आहे. त्यामुळे मला असं वाटतं की हे माझ्यासाठी तरी ही समांतर रेषा आहे. अश्विक, आज तुझ्याशी बोलताना ना असं वाटलं की लोकांना ना फेमिनिझमचा अर्थ कळत नाही. फेमिनिस्ट म्हटलं ना की त्यांच्या डोक्यात तिथे पण तसं फिमेल असं म्हटलं गेलं ना, म्हणजे स्त्रीच फेमिनिस्ट असू शकते, पुरुष नाही. फेमिनिझम हा एक थॉट आहे. नाही नाही, प्रत्येक पुरुषामागे आजवर जगात दिसलेल्या प्रत्येक पुरुषामध्ये बायकीपणा आहे. हा असतो आणि प्रत्येक बाईमध्ये पुरुषपणा आहे. हा आहेच आहे. कोणताच पुरुष हा पूर्ण पुरुष नाही ना कोणती स्त्री पूर्ण स्त्री नाही आहे. तुमच्या प्रत्येकामध्ये हे असणारे गुण आहेत, हे फक्त तुम्हाला कळत बेसिकली नाही. जन्मापासून जे आपली जडणघडण होते, जे संस्कार लागतात आपल्यावरती येतात, सो त्या पद्धतीने आपण घडत जातो. आणि ती बाबा वडिलांचे काही गुण आणि आईचे काही गुण असं घेऊन आपण पुढे शिकतो आणि तसं घडत राहतो. बरोबर. अश्विक, मला खूप छान वाटतं तुझ्याशी बोलून. आणि मला आज तुझ्या माध्यमातून, म्हणजे तू आज सगळ्यांना सांगतोयस आणि मी सगळ्यांना सांगू शकते की कलेला लिंग नसतं, त्याला समर्पण लागतं. आणि ह्याचं मूर्तिवंत उदाहरण म्हणजे तू असं. सो त्याच्यामुळे माझ्या शोवर आल्यासाठी खूप थँक्यू. माझा लाईट्स कॅमेरा वुमन नावाचा एक शो चालू आहे, ज्याच्यामध्ये मी खूप फॅक्ट बोलते आहे. मीडिया लिटरसीचा अभ्यास करून केलेला तो शो आहे, जो स्त्रियांचं पदार्पण कशा पद्धतीने सिनेसृष्टीत झालं आणि त्यांची मांडणी कशा पद्धतीने केली जाते यावरती बोलणारा शो आहे. सो माझं म्हणणं आहे की प्लीज तू माझ्या शोला शुभेच्छा द्याव्या आणि लोकांना आवाहन करावं की माझा शो पहा. नक्कीच. एवढी उत्तम संकल्पना घेऊन जर तू आज या क्षेत्रात काम करतेस आणि उत्तम काहीतरी वेगळा ध्येय घेऊन तू आलीस, तर खरंच माझ्याकडनं तुम्हा सगळ्या टीम्सना, तुला स्पेशली लाईट्स तुमच्या सगळ्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. असेच वेगवेगळे विषय घेऊन या आणि या समाजातील ज्या दृढ गोष्टी, ज्या वाईट गोष्टी आहेत ना, त्यांच्या डोळ्याचे उत्तम अंजन घाला, याची काळाला गरज आहे. थँक्यू. थँक्यू.